बापाचे जसे तुकडे केले, मी नावं सांगितले, त्यांना का अटक केलं नाही? का त्यांना मोकळ सोड? माझ्या घराची तलाशी घेतात, लेक नेली का, सून नातू नेला का, आई नेली का, आम्ही नेलो. मग हे यांचे दाबादाबीचे काम चालले. माझी मागणी पहिल्यापासून हेच आहे का आरोपी धरून त्यांना फाशी द्या. माझी दुसरी काही मागणी नव्हती. जसे माझ्या एकराची गत झाली तशी त्यांची व्हायला पाहिजे. ते माझे नातू, माझ्या थोरल्या मुलाचे मुलं होत नाही. आमच्या घरातच हा काय शिरवाय का या आरोपी आमच्या घरात आहेत का गरीबाच्या? कमून असं सरकारने आमच्यावर हातार धरले. काय म्हणणं आहे? आम्ही आजचा जीव देऊन जाऊ इथून. करा तुम्हाला मजा आजा करायची तर आम्हाला मरायची भीती वाटत नाही. आता कुणी गोळी घालू मारून टाका, पण न्याय असा खरा झाला पाहिजे. आता तेवढे नावं दिले का आम्ही? त्यांना का आदर करीत नाही सरकार? का दडून ठेवतात? आले नाही म्हणून सरकार त्यांची दाबादाबी करतो. आणि त्यांना बोललो हिराबाई वाघ, अर्जुन वाघ, भाऊसाहेब भाऊसाहेब अनिल कराळे, अनिल कराळे, तिचा भाव आणि मोजतले पण लोक, 3 गावाच्या लोकांनी मिटिंग घेतली. जगन्नाथ वांडेकर यांनी अशी मिटिंग घेतली. भाऊसाहेब गरीबावर काय नाही, यांचा पुरा परिवार नष्ट करा. मी नष्ट होऊ देणार नाही. मी आत्महत्या करीन. मी नष्ट होऊ देणार नाही. कशाबद्दल? आवय पोलीस पैसे खाते, पैसे. आणि आमच्या कोणी विचारित आजी कसं झालं, आजी कुठं झालं, आणि तिकडे जाऊन भिडत येत नाही का? यांचा पुरा विचार झालेला आहे. मग असं करा, सरकारला म्हणालं की आज माझा परिवार सगळा संपवा. आणि जे मंत्री असतील, जे मोठे मोठे पैशावाले, लाख लाख, 4-4, 10-10 लाखावाले असतील, त्यांना माझी एक वाटी वाटून द्या. मुख्यमंत्री आल्यापासून माझ्या साऱ्या परिवाराच्या मुख्यमंत्री मला काय म्हणले का मी 4-5 दिवसात आधी घाबरू नका, मी न्याव देतो. हे न्याव देतो का माझा सारा परिवार संपवायचा न्याव देते? प्रचंड जाधव हा त्या दिवशी संध्याकाळी माझ्याजवळ झोपलेला होता, तरी त्याला आरोपी म्हणून नेलेलं आहे. आणि जे आरोपी खरे आरोपी आहेत त्यांना ठेवले बाजूला आणि माझ्याच नवऱ्याला आरोपी म्हणून नेलेलं आहे. ज्या ठिकाणी पोलीस बोलते त्या ठिकाणी ते जात होते, त्यांचा संपर्क घेत होते. पोलिसांनी विहिरीजवळ कुत्रा आणला होता बघण्यासाठी. मग तो कुत्रा का नाही त्यात माझा नवरा प्रशांत जाधवला अटक केलं, त्या जवळ का गेला नाही कुत्रा? आणि नंतर तिकडं जवळ बोलवते तेव्हा माझा नवरा नार्कोटिक्सला 2दा गेलेले आहेत. आणि नंतर ज्या दिवशी अटक करायचे त्या दिवशी 5-5:30 वाजता म्हटले या सही करायला या म्हणून, आणि त्याच्यानंतर लगेच त्यांना अटक केलंय. कुठं काहीच गुन्हा नाही माझ्या नवऱ्याच्या हाती, तरी त्यांना अटक करण्यात आलेलं आहे. त्यांचा पुरावा काय म्हणून आम्ही पुरावा दाखवा म्हणतो, पुरावा सांगा म्हणतो, तरी पुरावा माहिती सांगत नाहीत, काय नाही का नाही. त्याच्यानंतर माझ्या दिरालाही आता 2-3 दिवस झाले नेलेलं आहे अटक. म्हणजे पूर्ण माझं घरात नेऊन बसवते तर काय माहिती. खरे आरोपी सोडून दिलं तर आमच्याच घराला नेऊन टाकायला होतं. माझे लहान 2 मुलं आहेत, मुलगी 3 वर्षाची, मुलगा 2 वर्षाचा. मी काय करणारे माझ्या घराच्या माणसांना नेल्यावर? मला नाव हिराबाई वाघ, त्यांच्या घरातला त्यांचा भाऊ होते, तेवढंच ते सांगितलेलं आहे. किती वेळ सांगितलेलं, त्यांना नुसतं 1-2 दिवस नेतात आणि लगेच सोडून येतात.